दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले ओढाळ कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ विठोबाचा धर्म जागो त्याचे धरणी लक्ष लागो. महाराज कवना मी शरण जाऊ, मी कोणाला शरण जाऊ? मला भगवंताची भेट होईल, भगवंताचा साक्षात्कार होईल, मला भगवंत भेटल. महाराज याची आपल्याला आपल्या ठिकाणी असलेलं अज्ञान आपल्याला ज्ञान करून घ्यायचं असेल तर कोणाला तरी शरण जावं लागेल. शरण गेल्यानंतर महाराज आपल्या ठिकाणचं अज्ञान जाईल आणि आपल्याला ज्ञान प्राप्त होईल, आपल्या ठिकाणचं दुःख जाईल आणि आपल्याला सुख प्राप्त होईल. ऐका, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची अनुभूती घेण्याची सहज स्थिती म्हणजे भगवंताची शरणागती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो महाराज, जेव्हा आपला जन्म झाल्यानंतर आपल्या आईच्या उदरातून बाहेर आल्यानंतर जोपर्यंत आपण रडत नाही तोपर्यंत कोणी हसत नाही. जोपर्यंत आपण रडत नाही तोपर्यंत कोणी हसत नाही. आपण रडलो की सगळं जग हसतं. पण ऐका ना, कबीरदास महाराज म्हणतात, कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसे ऐसी करनी कर चलो. हम हसे जग रोए. आम्ही जेव्हा जन्माला येतो तेव्हा आम्ही रडतो आणि अख्खं जग आमच्यासाठी हसतं. पण महाराज जन्माला आल्यानंतर असं मरावं की आपण हसत हसत मरावं आणि संपूर्ण जगानं आपल्यासाठी रडावं. असं महाराज आपलं कार्य पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, घरामध्ये खूप मोठ्या समया लावून घराचे कोपरे काळे करण्यापेक्षा जन्माला आल्यानंतर अशी एक उदबत्ती लावा की आपण मेल्यानंतर तिचा सुगंध दरवळत नाही. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. असं माणसानं जीवन जगावं महाराज. नाही तर काय, उगच जन्माला, उगच मोठा झाला, उगच संसार केला ना उगच मेला. काय अर्थ आहे त्याला? जगण्याला अर्थ नाही. महाराज आला तसा गेला. महाराज काहीतरी केलं पाहिजे. तो जीव लहान बाळ जन्माला येतं, जन्माला आल्यानंतर महाराज ते जर रडलं नाही तर त्या डॉक्टर लोक असं खाली मुंडकन वर पाय करून मारतात. ते रडतं महाराज. तेव्हापासून जे रडतं तर ते मरेपर्यंत रडतच. लय गमतीचे महाराज विषय जर विचार केला तर महाराज ती आजी त्याला नाऊ घालते. म्हातारी माणसं असतात नाऊ घालायला बाळाला. कोण असतात? म्हातारी माणसं. आणि त्याला ते गरम पाणी करतात, ते पाणी विसणं म्हणतात. ते गरम पाणी केल्यानंतर ऐका ना, ते गरम पाणी जेवढं त्या म्हातारीला लागतंय तेवढं ते त्याच्यात पाणी विसणी, त्यात थंड पाणी टाकतात गरम पाण्यात. पण महाराज ते लहान बाळक, लहान लेकरू महाराज त्याच पाण्यानं ती म्हातारी त्याला आंघोळ घालते. ते रडतं 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 तरी म्हातारी म्हणते लेकीला टाक पाणी, टाक पाणी. त्याचा महाराज हेव हात इकडं, हेव पाय इकडं, हेव पाय इकडं, हेव हात इकडं, उलट टाकती, नाकवडी ती, वरून थापी ती. महाराज ते लेकरू एवढं रडतं एवढं रडतं एवढं रडतं आणि ते रडून आंघोळ झाली की म्हातारी लगेच त्याला झोक्यात टाकते, झोळीत टाकते आणि लेकीला म्हणते बघ कसं झोपलं. लगे त्याला झोपच आलती. आता ते म्हातारे एवढं त्याला तो आधळलंय आपटिलंय, एवढं त्याला हाणलंय मारलंय, एवढं त्याला ताण दिलाय, ते झोपणार तर का मरणार नाही का? महाराज त्याचे जाऊ दे ना. ऐका ना, ते झालं. त्याला वाटतं आता शाळेत जाताना सुद्धा ते रडतच, शाळेत जाताना रडतच. महाराज शाळेत जाताना कॉलेजला गेल्यावर सुद्धा ते रडतच. कमी मार्क पडले, जास्त झाले, बरं शिकून सवरून नोकरी लागली तर लागली, नाही लागली तर रडतं. बरं नोकरी लागली आणि छोकरी नाही भेटली तर
रडतं. बरं छोकरी भेटली, बरं ती जर नीट असली तर ठीक आहे, ती बिचारी जर सुखाने नांदली नाही तर पुन्हा ते रडतं. बरं रडून ते महाराज पुढे गेल्यानंतर महाराज आता कशा गुदगुल्या होतात, खरं आहे की नाही? हा, पुढे गेल्यानंतर महाराज म्हातारपणी ते लेकरं झाल्यानंतर ते लेकरांनी सांभाळलं तर ठीक आहे, नाही सांभाळलं तर रडतं. आणि महाराज लेकरांना लाद घातली तर महाराज असं जीवन आहे आपलं. मग महाराज संत महात्मे म्हणतात, तुला एवढं सगळं दुःख भोगावं लागतंय, तुला या संसार दुःखाची निवृत्ती करायची असेल म्हणून माझं ऐक, म्हणून तू देवाला शरण जा. हे तुझं जन्म मरणाचा फेरा सुद्धा संपून जाईन. विठाल 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 बोला पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठाल 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 हो महाराज, म्हणून तू देवाला शरण जा. एवढं सगळं दुःखाची निवृत्ती करायची असेल तुला देवाला शरण झाले. आता म्हणून का, म्हणून तर एवढं सगळं तुला एवढं दुःख भोगावलं म्हणून तू देवाला शरण जा. पहा, मराठी भाषेमध्ये काही काही शब्द असेत, आता हा शब्द आहे, आणि हा शब्द आहे, आणि पण हा शब्द आहे. जरा विचार केला तर आता हा शब्द दोन वाक्य वेगळे करतो. तू जेवण कर आणि आता कीर्तनाला जा. किंवा आता हा शब्द महाराज भूतकाळामध्ये पाहिला, भविष्यामध्ये का पाहिला आणि वर्तमानामध्ये जर का पाहिला तर आता हा शब्द कधीही वाचला तरी महाराज तो आपण. आमच्या शाळेमध्ये एक शिपाई होते आणि एक शिक्षक होते. महाराज सुट्ट्या लागल्यानंतर शिपायाला आणि शिक्षकाला, प्राध्यापकाला कायम शाळेत यावं लागतं. बाकीच्यांना तरी शाळेला दांडी मारता येते, पण या दोघांना शाळेत यावंच लागतं. महाराज मुख्याध्यापक काय आले तर आले, 2 दिवसाला येतील, 4 दिवसाला येतील, पण महाराज तो जो क्लर्क होता ना, चपराशी शिपाई, तो महाराज फार गमतीचा होता. त्यानं काय केलं, शिक्षकाच्या कॅबिनवरती बोर्डवरती वरच लिहून ठेवलं, आत्ताच गेलो. काय लिहिलं, आत्ताच गेलो. मुख्याध्यापक 1 तासाने आले तर काय वाचतील, आत्ताच गेलो. 2 दिवसांना तर काय वाचतील, आत्ताच गेलो. 8 दिवसांनी आले तर काय वाचतील, आत्ताच गेलो. हे असं आता आहे, समजलं का? आता तरी आता हा विठाल महाराज, मराठी भाषेमध्ये पण हा शब्द आहे. पण म्हणजे अगोदरच्या वाक्याला काही किंमत नाही आणि दुसरं जे वाक्य आहे त्याला अधिक महत्त्व देतो. मग महाराज पण म्हणजे नेमकं काय झालं म्हणे, ऐका.